आणि यानंतरची बातमी आहे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या लोकप्रिय कार्यक्रम द एन्काउंटर विथ वृषाली कदम या कार्यक्रमामध्ये संपादक वृषाली कदम यांनी विचारलेल्या प्रश्नांवरती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठे गौप्यस्फोट केले। राष्ट्रवादीतून येत्या 4 ते 8 दिवसांमध्ये काही लोक बाहेर पडणार आहेत। अंत्यविधीच्या दिवसापासून घडामोडी सुरू आहेत असं शिरसाट म्हणाले। उद्धव ठाकरेंबद्दलही त्यांनी मोठं गुपित सांगितलंय। तुम्हाला मुख्यमंत्री करणार असा शब्द ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना द्यायला नको होता। शब्द देऊन तो पूर्ण केला नाही। इथेही सुद्धा ठाकरे चुकले। मला मुख्यमंत्री केलं असतं तर आपण ठाकरेंना सोन्याच्या सिंहासनावर बसवलं असतं असं एकनाथ शिंदे मला म्हणाले। असाही गौप्यस्फोट त्यांनी केलाय। जय महाराष्ट्राच्या संपादिका वृषाली कदम यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री संजय शिरसाट यांनी थेट उत्तरं सुद्धा दिली आहेत। पाहूया। आज एन्काउंटरमध्ये जी आसामी आलेली आहे ते अतिशय तडफदार आहेत। त्यांची वक्तव्य चर्चेत असतात। त्यांना प्रत्युत्तर देणं याच्यासाठी अनेकांना फार विचार करावा लागतो। असे आपल्यासोबत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट जे आलेले आहेत। जर उद्धव ठाकरेंनी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला असा कधी फोन आला? जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांचा ठराव घेण्यात आला कार्याध्यक्ष पदासाठी त्यावेळेला बाळासाहेबांना जेव्हा कळालं तर बाळासाहेब म्हणले ही केलेली चूक आहे। मला माहीत नाही, मला विचारलं गेलं नाही, हे शिवसेना प्रमुखाचे शब्द होते। तुम्ही ज्या पद्धतीनं उठाव केलात आणि तुम्ही सगळे वेगळा निर्णय घेतला, तुम्ही ही प्रोसिजर नेमकी कशी सुरू झालेली? एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही मुख्यमंत्री व्हायचं तुम्ही शब्द तुम्ही दिला। तुम्ही म्हणजे नाही एकनाथ शिंदे, एकनाथ तू मुख्यमंत्री आहेस। त्यावेळेला जर ते मुख्यमंत्री झाले असते तर पक्ष कोणत्या लेवलला गेला असता याचा कधी विचार केला? शिंदे साहेब आम्हाला नेहमी म्हणायचे शिरसाट मला शब्द द्यायला नको होता, बरं दिला नाही केलं माझं काही नाराज नाही, पण मी झालो असतो ना यांना सोन्याच्या सिंहासनावर बसून राजासारखं यांना पक्ष वाढायला मदत केली असती। दादांच्या पक्षात देखील उद्रेक होईल असं तुम्ही म्हणाले, तर नेमकं काय होऊ शकतं असं वाटतं तुम्हाला? अंत्ययात्रेच्या दिवसापासून आतापर्यंत जी काय उलथापालथ चालली ना ती या गतीने चाललेली की आता सुनेत्रा वहिनी हे ठीक आहे, हो नेता आहे म्हणून तर ठीक आहे, आता त्यांना आणलंय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहत आहेत ओके, परंतु त्यांच्या नंतरचे जे चक्र फिरतायत ना खऱ्या अर्थानं त्याच्यात आता नेता कोण कुणाला नेता म्हणतंय हेच कन्फ्युजन आहे। आता किती दिवस कोण कुणाबरोबर राहील याची काही शाश्वती राहिलेली नाही आणि मला वाटतं तुम्हाला या 4-8 दिवसातच दिसेल काही लोक तुम्हाला पक्षापासून जय महाराष्ट्र करताना। मोठे चेहरे असतील त्याच्यामध्ये? असं आता सुरुवात आहे, मोठे चेहरे यायला काही वेळ लागत नाही, पण तुम्हाला 8-10 दिवसात बघा चेंजेस होईल।